हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मी मुक्ता. कॉन्सेप्ट बूस्टर सिरीज पार्ट नंबर 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकच रिक्वेस्ट आहे, ज्यांनी पार्ट 1 आणि 2 पाहिलं नसेल त्यांनी पहिले तो बघा. त्यानंतरच पार्ट 3 तुम्हाला समजायला लागेल. तर वेळ न घालवता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया पार्ट नंबर 3 साठी. ठीक आहे. तर पार्ट नंबर 3 मध्ये पहिले आपण काय बघणार आहे, एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू समजून घेऊ आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी समजायला सुरुवात करू. तर काय काय बघणार आहे मी कालच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलंच होतं, पण तरी आपण एकदा रिकॅप करू आणि त्यानंतर ना सुरुवात करू. तर स्क्रीन दिसते सगळ्यांना? तर आपण आज शिकणारे सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिक कॉन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, जे तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला पुढे समजायसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामधले आपण 4 टॉपिक बघणार आहे स्पेसिफिक आज, आणि ते खूप डीप मध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे प्रॉपर लक्ष द्या, म्हणजे तुमचे हे सगळे 4 कॉन्सेप्ट जे आहे एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले आपण शिकणार आहे ऍटम कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे मॉलिक्यूल कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे एलिमेंट कशाला म्हणतात. आणि त्याच्यानंतर शिकणार आहे कंपाऊंड कशाला म्हणतात. तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे बघितलंच असेल की ऍटम, मॉलिक्यूल, एलिमेंट आणि कंपाऊंड शिवाय केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण होतच नाही. त्याच्यामुळे हे चारही टॉपिक आजच्या भागासाठी आपण निवडलेले आहे. आणि नंतर आपण बघणार आहे त्याची ब्रीफ समरी, जेणेकरून तुम्हाला परत कधीच विसरणार नाही तुम्ही. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक एक जे छोटे छोटे पॉइंट्स, टॉपिक असतील ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात अजून चांगल्या पद्धतीने येईल. तर सगळ्यात पहिले समजून घेऊ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटम. ॲटम कशाला म्हणतात? तर ॲटम खूप सिंपल डेफिनेशन आहे आणि समजायलाही सोपं आहे. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट, याला आपण ॲटम म्हणतो. एखाद्या एलिमेंटचा स्मॉलेस्ट जो पार्टिकल असतो त्याला आपण एलिमेंट, ॲटम म्हणतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ॲटम मध्ये नोट करून घेण्यासारखं हे आहे, कॅनॉट बी डिवायडेड फर्दर बाय ऑर्डिनरी केमिकल मीन्स. म्हणजे असा स्मॉलेस्ट केमिकल पार्टिकल जो परत डिव्हाइड होऊच शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? ॲटम म्हणतो. आता उदाहरणाच्या बेसिसवरती आपण समजून घेऊ. हा आहे चॉक. सगळ्यांना चॉक माहिती असेल, जो फळ्यावरती, ब्लॅकबोर्ड वरती आपण यूज करतो. आता हा चॉक आहे. एक्झाम्पल मॅडम इथे शिकवत आहे. मॅडम शिकवताना चॉकचा यूज करत असेल तर काय होणार? छोटे 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 डॉट्स, पांढऱ्या कलरचे डॉट्स, कारण व्हाईट व्हाईट चॉक जर आपण यूज करत असेल तर पांढरे डॉट इथे आजूबाजूला दिसायला लागेल. आणि हे पांढरे डॉट तुमचे ॲटम आहेत. तर कसं? सिंपल समजावून सांगते, लक्ष द्या. हा चॉक आहे. ह्या चॉकचे हे पांढरे डॉट काय आहे? स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. बरोबर? ह्याला परत डिवाइड करता येते का? नाही. आणि ह्या चॉक मधले आणि ह्या डॉट्स मधल्यांचे गुणधर्म कसे आहेत? सेम आहे. बरोबर? लक्षात आलं? सेम आहे. त्याच्यामुळे हे टायनी पार्टिकल ऑफ चॉक काय झाले? ॲटम झाले. कशाचे? चॉकचे. यालाच आपण काय म्हणतो? ॲटम म्हणतो. मराठीत परत एकदा समजावून घेऊ. ॲटम म्हणजे कोणत्याही एलिमेंटचा सर्वात लहान भाग, जे आपण शिकलो, टायनी पार्टिकल ऑफ दॅट चॉक. आणि त्याचे गुणधर्म काय असणार? सारखे असणार. ॲटम जॉईन टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल ऑर कंपाऊंड. ते आपण पुढे बघूच. ॲटम जर जॉईन झाले तर ते मॉलिक्यूल आणि कंपाऊंड काय करतात? फॉर्म करतात. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा, ॲटम कशाला म्हणतात? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. आणि त्याचे गुणधर्म सारखे असेल. ठीक आहे. परत एकदा आपण एक्झाम्पल बघूच. एक्झाम्पल बघू. आता बघा, एक्झाम्पल जर बघायचे असेल तर पहिलं एक्झाम्पल सिंपल आहे, हायड्रोजन. हायड्रोजनला डिवाइड करता येते का? नाही. तो स्मॉलेस्ट पार्ट आहे, त्याच्यामुळे तो काय झाला? ॲटम झाला. कार्बनला डिवाइड करता येते का? नाही, कारण तो स्मॉलेस्ट पार्ट आहे, त्याच्यामुळे कार्बन सुद्धा काय झाला? ॲटम. ऑक्सिजनला डिवाइड करता येत नाही, त्याच्यामुळे हे तिन्ही, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हे काय झाले? ॲटम झाले. आता डेली लाईफ मधलं एक्झाम्पल अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल ॲटम कशाला म्हणतात तर, वॉटर.
आता बघा ही बिकर आहे किंवा ग्लास आहे. ह्या ग्लासात एवढं पाणी आहे. म्हणजे पाण्याचा फॉर्म्युला H2O सगळ्यांना माहितीये. पण याच्यातलं थोडंसं पाणी, एक ड्रॉप ऑफ पाणी मी इथे दुसऱ्या ग्लासात घेतली. हा पण काय झालं? पाणीच झालं, वॉटरच झालं. आता मला सांगा, ह्या ग्लासामधलं पाणी आणि हा ड्रॉप ऑफ वॉटर ह्याचे गुणधर्म सारखे आहे की नाही? सारखे आहे. आणि हा स्मॉलेस्ट ड्रॉप आहे, ह्याला परत डिव्हाइड करता येत नाही, त्याच्यामुळे हा काय झाला? ऍटम झाला. बरोबर? सिंपल आहे समजायला. येस. आता परत एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. थिंक ऑफ अ पेन्सिल लीड. सगळ्यांना पेन्सिल माहितीये. पेन्सिल, पेन्सिलला काय असते? नोक असते. आणि पेन्सिल मध्ये काय असतो? एक लीड असतो, जो की कार्बन पासून बनलेला असतो. आता जेव्हा आपण पेन्सिलला शॉर्प करतो, पेन्सिलमध्ये पण बारीक बारीक काळे काळे डॉट आपल्याला दिसायला लागतील. हे काळे डॉट काय आहे? ऍटम झाले. कारण हा छोटा स्मॉलेस्ट पार्ट आहे, पण तो डिवाइड करता येत नाही आणि त्याचे दोघांचेही गुणधर्म काय आहे? सारखे आहे. म्हणजे पेन्सिल लीड मधला कार्बन आणि वॉटर मधला छोटासा मॉलिक्यूल किंवा आपण म्हणू शकतो छोटासा पार्टिकल, हा सुद्धा काय आहे? ऍटम आहे. तर लक्षात आलं असेल तुमच्या ऍटम कशाला म्हणतात. आपण ब्रीफ समरी घेताना परत एकदा रिकॅप करू. आता नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट काय शिकणार आहे आपण? तर नेक्स्ट आपण शिकणार आहे मॉलिक्यूल कशाला म्हणतात. आपण ऍटमच्या डेफिनेशन मध्ये बघितलं होतं की ऍटम, खूप सारे ऍटम जर कंबाईन झाले तर काय बनतो? मॉलिक्यूल बनतो. तर तेच आपण मॉलिक्यूल आता इथे समजून घेणार आहे. मॉलिक्यूल कशाला म्हणतात? सिंपल डेफिनेशन आहे, द ग्रुप ऑफ टू और मोर ॲटम्स केमिकली बॉन्डेड टुगेदर. आता मला सांगा, एखाद्या 3-4 मित्रांचा ग्रुप असेल, तर त्या मित्रांचं फ्रेंडशिप कधी होते? जेव्हा त्यांच्यामध्ये पटते किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे सगळ्या गोष्टी पटायला लागतात, तेव्हाच त्यांचा ग्रुप होतो. मॉलिक्यूल पण सारखाच आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटमनी बनलेला आहे, इंडिव्हिज्युअल्सनी बनलेला आहे. आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. मराठीमध्ये बघा, दोन किंवा अधिक ॲटम एकत्र येऊन बॉन्ड करतात. बरोबर? तर त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. पण नोट करण्यासारखी गोष्ट आहे, नोट इट. हे नोट करून ठेवा प्लीज. ॲटम, इट कॅन बी मेड ऑफ सेम ॲटम और डिफरंट ॲटम. असं नाहीये, असं काही कंपल्सरी नाहीये की मॉलिक्यूल बनताना ॲटम सारखेच पाहिजे किंवा डिफरंटच पाहिजे. ते सारखेही असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. एक्झाम्पल परत एकदा आपण समजून घेऊ. आता डेफिनेशन नुसारच आपण एक्झाम्पल बनवू. दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम आपल्याला पाहिजे. आता तुमच्या आजूबाजूला कोणते एक्झाम्पल आहे ज्याच्यात दोन किंवा दोन पेक्षा जास्त एक्झाम्पल आहे? सिंपल आहे, H2O. याच्यात दोन ॲटम आहे, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे ऑक्सिजन. या दोन वेगवेगळ्या ॲटम पासून एक मॉलिक्यूल तयार झाला, पण याच्यामध्ये दोन वेगवेगळे ॲटम लागले. आणि म्हणून आपण H2O ला काय म्हणतो? मॉलिक्यूल. जे आपण पाणी रोज पितो ते काय आहे? मॉलिक्यूल आहे. सिंपल लक्षात आला असेल तुमच्या. अजून एखादं एक्झाम्पल आपण पुढे बघू. तोपर्यंत तुम्ही आठवून ठेवा एखादं एक्झाम्पल, तुम्हाला जर का आठवत असेल तर. येस. आता O2, ऑक्सिजन मॉलिक्यूल. O2 ला ऑक्सिजन मॉलिक्यूल का बरं म्हणतात? समजून घेऊ. कारण की इथे ऑक्सिजन O2 फॉर्म मध्ये आला, म्हणजे इथे काय झालं? सेम ॲटम. ऑक्सिजन एक ॲटम आहे, पण O2 हा मॉलिक्यूल आहे, कारण ह्यामध्ये दोन ॲटम यूज झाले. आपण मॉलिक्यूलची डेफिनेशन काय बघितली? दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम जर का कंबाईन झाले, तर त्याला आपण काय म्हणतो? मॉलिक्यूल म्हणतो. म्हणून O2 काय आहे? मॉलिक्यूल आहे. डिफरंट ॲटम H2O, जे आपण मगाशीच पाहिलं. त्याच्यानंतर सिंपल अजून एक्झाम्पल, वेन यू ब्रीथ यू टेक इन O2 मॉलिक्यूल. आपण इनहेल काय करतो? ऑक्सिजन मॉलिक्यूल करतो. म्हणजेच ऑक्सिजन काय झाला? एक मॉलिक्यूल झाला, कारण तो दोन ॲटम पासून बनलेला आहे. आपण पाणी पितो, तो पण काय झाला? मॉलिक्यूल झाला, कारण तो दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटमनी बनलेला आहे. टी, आपण टी घेतो. टी मध्ये आपण शुगर यूज करतो. शुगरचा फॉर्म्युला कालच आपण बघितला होता, C6H12O6. याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम यूज झालेले आहे. पहिला ॲटम काय आहे बरं? कार्बन.
दुसरा ॲटम काय आहे? हायड्रोजन. तिसरा ॲटम काय आहे? ऑक्सिजन. ह्या तीन ॲटम पासून आपला शुगर बनलेला आहे. त्याच्यामुळे शुगर हा काय झाला? मॉलिक्यूल झाला, कारण तो 2 किंवा 3 वेगवेगळ्या ॲटम पासून बनलेला आहे. समजलं सगळ्यांना? येस. तर आता आपण नेक्स्ट पार्ट बघू. नेक्स्ट पार्ट काय आहे? कोण सांगेल? ऍटम पाहिला आतापर्यंत आपण, त्याच्यानंतर आपण काय पाहिला? मॉलिक्यूल पाहिला. आता आपण खूप इम्पॉर्टंट बघू, जो की आहे एलिमेंट. आता एलिमेंट खूप जास्त महाग आहे, जे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये समजेलच. एलिमेंट का बरं महाग आहे आणि एलिमेंट कशाला म्हणतात ते. ठीक आहे. येस. आता एलिमेंट कशाला म्हणतात बघा. एलिमेंट थोडंसं वेगळं पॅटर्न आहे. एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स. हा प्युअर सबस्टन्स आहे बघा, लक्षात घ्या. मेड अप ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम. हे नोट करा, खूप इम्पॉर्टंट आहे. हा फक्त एकच काइंड ऑफ ॲटमनी बनलेला आहे. आता मॉलिक्यूल मध्ये काय होतं? तो एकापेक्षा जास्त काइंड ऑफ ॲटमनी बनलेला होता, सेम किंवा डिफरंट. पण एलिमेंट मध्ये काय आहे? तो एकाच काइंड ऑफ ॲटमने बनलेला आहे. एलिमेंट मध्ये फक्त एकाच प्रकारचे ॲटम असतात. हे नोट करायचंय. त्याला केमिकल मेथडने फर्दर डिव्हाइड करता येत नाही, कारण तो एकाच काइंडच्या ॲटमनी बनलेला आहे. आता याचे एक्झाम्पल आपण सिम्पल बघू. कालच आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आयरन, Fe, लोखंड. हे फक्त लोखंड, आयरन, त्याला आयन आपण म्हणतो. तर हे एकाच काइंड ऑफ ॲटमनी बनलेलं आहे, त्याच्यामुळे हे कशामध्ये येणार? एलिमेंट मध्ये येणार. दुसरं एलिमेंट कोण सांगू शकेल मला? थोडासा विचार करा. जे आपल्याकडे सगळे घालतात, ज्वेलरी मध्ये येतं, इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे गोल्ड, सोनं. गोल्ड चा सिम्बॉल काय आहे? AU. आणि सोनं हे एकाच काइंड ऑफ ॲटमनी बनलेलं आहे, त्याच्यामुळे हे कशामध्ये येणार? एलिमेंट मध्ये. इंटरेस्टिंग आहे, बरोबर. आता नेक्स्ट टाइम तुम्ही जर सोने खरेदी करायला गेला, तर ते कशामध्ये मोडणार? हे लक्षात ठेवायचं आहे, एलिमेंट मध्ये मोडणार आहे. त्याच्यानंतर ना आयरन, मी तर हे एक्झाम्पल तुम्हाला पहिलंच सांगितलं. ऑक्सिजन, आपण एअरमध्ये, वातावरणामध्ये काय असतं? ऑक्सिजन असतो. हे सुद्धा एलिमेंट मध्ये मोडणार, कारण की ऑक्सिजन O2 जरी त्याचा फॉर्म्युला असला, पण तरी पण त्याच्यामध्ये एकच ॲटम यूज झालेला आहे, त्याच्यामुळे हे एलिमेंट मध्ये मोडतं. तर सिम्पल डेफिनेशन लक्षात आली आहे का सगळ्यांच्या? ज्याच्यामध्ये ओनली वन ॲटम असतो, त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट. त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट. उदाहरण इथे दिलेच आहे. हायड्रोजन आहे, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन. जसं मी तुम्हाला सांगितलं गोल्डचं एक्झाम्पल, ज्याचा सिम्बल आहे AU. त्याच्यानंतर आयन, त्याच्यानंतर ऑक्सिजन. हे सगळे एकाच ॲटम पासून बनलेले आहे, आणि जो एकाच ॲटम पासून बनतो, ज्याला फर्दर डिवाइड करता येत नाही, तो एलिमेंट आहे. तर समजलं असेल तुम्हाला. जे छोटे छोटे ट्रिकी पॉइंट आहे ते नोट करून ठेवा, म्हणजे तुम्ही कधीच विसरणार नाही. तर आता लास्ट आहे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट, तो म्हणजे कंपाऊंड. आणि कंपाऊंड तुम्हाला जेव्हा तुम्ही रिॲक्शन करणार, हे सगळ्या गोष्टी करणार, तेव्हा इम्पॉर्टंट आहे. तर कंपाऊंड कशाला म्हणतात? जो 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट पासून बनलेला असतो. ठीक आहे, त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. अ कंपाऊंड इज अ सबस्टन्स फॉर्म वेन 2 or more एलिमेंट कंबाईन केमिकली इन अ फिक्स रेशो. पण महत्वाचं काय आहे? फिक्स रेशो मध्ये जेव्हा ते कंबाईन होतात, तेव्हा आपण त्याला कंपाऊंड म्हणतो. तर कंपाऊंड मध्ये 2 or more एलिमेंट काय होतात? कंबाईन होतात एका फिक्स रेशो मध्ये, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड म्हणतो. बघा, मराठीमध्ये कंपाऊंड बनतो जेव्हा 2 किंवा अधिक एलिमेंट निश्चित प्रमाणात, हे खूप महत्वाचं आहे, निश्चित प्रमाणात एकत्र येतात त्याला आणि केमिकल बॉन्ड बनवतात, तेव्हा आपण त्या गोष्टीला काय म्हणतो? कंपाऊंड म्हणतो. याचे एक्झाम्पल बघू आपण, जे आपण खूप वेळा बघितले, तेच एक्झाम्पल काही कंपाऊंड मध्ये सुद्धा येतात. आता पाणी. पाणी कशापासून बनलेलं आहे? पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? वॉटरचा फॉर्म्युला. परत परत बघा, सगळ्या याच्यामध्ये एकच एक गोष्ट येते, त्याच्यामुळे तुम्हाला याचे फॉर्म्युले पण पाठ व्हायला पाहिजे. H2 आणि O. आता इथे
एलिमेंट कोणते कोणते यूज झाले? हायड्रोजन यूज झाला आणि ऑक्सिजन यूज झाला, पण फिक्स कंपोजिशन मध्ये यूज झाला आणि जो बॉन्ड तयार करत आहे. आता दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट पासून हा बनलेला आहे, त्याच्यामुळे हा काय होणार? कंपाऊंड सुद्धा होणार. ठीक आहे. याला आपण मॉलिक्यूल सुद्धा म्हणतो आणि कंपाऊंड सुद्धा म्हणतो, कारण की हा दोन्ही फॉर्म्युलामध्ये फिट बसतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? तर CO, CO2, सॉरी, हा इथे कारण की कार्बन आणि डायऑक्साईड, डाय म्हणजे दोन, दोन वेळा ऑक्सिजन, म्हणून त्याचं नाव काय पडलं? कार्बन डायऑक्साईड. तर मेड फ्रॉम कार्बन आणि ऑक्सिजन, हा कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोन एलिमेंट पासून बनलेला आहे. त्याच्यामुळे आपण जी डेफिनेशन पाहिली होती त्या डेफिनेशन मध्ये काय होतं? कंपाऊंड कशाला म्हणतात? जो दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट पासून बनलेला आहे, टू और मोर एलिमेंट पासून जो बनलेला आहे तो कशामध्ये मोडतो? कंपाऊंड मध्ये. तर कार्बन डायऑक्साईड सुद्धा कशामध्ये मोडणार? कार्बन डायऑक्साईड सुद्धा कशामध्ये मोडणार? कंपाऊंड मध्ये मोडणार. त्याच्यानंतर NaCl, सोडियम क्लोराईड. NaCl सगळ्यांना माहितीये, मेड फ्रॉम सोडियम आणि क्लोराईड. हा पण दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटने बनलेला आहे, त्याच्यामुळे याला सुद्धा आपण काय म्हणणार? कंपाऊंड म्हणणार. एक्झाम्पल सगळ्यांचे क्लिअर झाले. वॉटर झालं, त्याच्यानंतर ना टेबल सॉल्ट NaCl, जे मीठ कालच्या एक्झाम्पल मध्ये आपण कुठेतरी बघितलं होतं, NaCl. याच्यामध्ये Na आहे, सोडियम आहे आणि क्लोराईड आहे. ह्या दोन एलिमेंट पासनं NaCl बनलेला आहे एका फिक्स कंपोजिशन मध्ये, म्हणून आपण त्याला NaCl ऍज अ कंपाऊंड म्हणतो. शुगर सुद्धा वेगवेगळ्या कंपोनंट मध्ये, कंपाऊंड, ह्या कंपाऊंड मध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे एलिमेंट आहे एका फिक्स कंपोजिशन मध्ये, म्हणून त्याला आपण कंपाऊंड म्हणू शकतो. कार्बन डायऑक्साईड सुद्धा कार्बन आणि दोनदा ऑक्सिजन फिक्स कंपोजिशन मध्ये आहे आणि विशिष्ट प्रमाणामध्ये आहे, दोन वेगवेगळ्या एलिमेंट पासून तयार झालेला आहे, म्हणून आपण त्याला कंपाऊंड म्हणतो. समजलंय सगळ्यांना? सॉरी. आपण ब्रीफ ओव्हरव्ह्यू बघू एकदा समरीमध्ये. तर समरीमध्ये मी शॉर्ट मध्ये व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे, प्रॉपर लक्ष द्यायचंय. आज आपण काय काय शिकलो? आज आपण स्पेसिफिक 4 टाईप शिकलो. पहिला आपण शिकलो ऍटम, मग शिकलो आपण मॉलिक्यूल. त्याच्यानंतर काय शिकलो? आठवा. त्याच्यानंतर आपण शिकलो एलिमेंट. त्याच्यानंतर आपण शिकलो कंपाऊंड. आता ऍटम कशाला म्हणतात? कोण सांगते? ऍटम कशाला म्हणतात? एलिमेंट मधल्या स्मॉलेस्ट पार्टला काय म्हणतात? ऍटम म्हणतात. एक्झाम्पल आहे चॉकचं. चॉक फळ्यावरती यूज केल्यावर स्मॉल स्मॉल डॉट बनतात. हे डॉट म्हणजे काय झाला? आपला ऍटम. कारण याला परत डिवाइड करता येत नाही, पण ह्या दोघांचेही गुणधर्म सारखे आहे, म्हणून हा झाला ऍटम. मॉलिक्यूल कशाला म्हणतात? जो दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटमनी बनलेला आहे तो काय झाला? आपला मॉलिक्यूल. उदाहरणार्थ आपण बघितले होते H2O, O2. मग बघा, मॉलिक्यूल मध्ये आपण एक नोट पण बघितली होती, मॉलिक्यूल सेम काइंड ऑफ ऍटमनी पण बनू शकतात किंवा डिफरंट काइंड ऑफ ऍटमनी पण. सेम काइंड ऑफ ऍटमनी बनणारा काय झाला? ऑक्सिजन झाला, जो एअर आहे. डिफरंट काइंड ऑफ फोन झाला, वॉटर झाला. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं. त्याच्यानंतर एलिमेंट. एलिमेंट मध्ये आपण काय बघितलं? जो एकच ऍटमनी बनतो, ओनली वन ऍटम, जो काय झाला? सोनं, गोल्ड. Fe, लोखंड. कंपाऊंड, जे दोन किंवा तीन एलिमेंटने बनतात, ते काय झाले? कंपाऊंड. NaCl, शुगर, C6H12O6. तर होप तुमच्या सगळ्यांना लक्षात आलं असेल. हे एकदा परत रिकॅप करून बघा, चांगल्या पद्धतीने समजून घ्या, कारण हे जर नाही समजलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे. पुढलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर ऍटम, मॉलिक्यूल, एलिमेंट, कंपाऊंड हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण समजून घेणार आहे केमिकल बॉन्ड कशाला म्हणतात, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड आणि व्हॅलन्सी कशाला म्हणतात. तर